हॅलो फ्रेंड्स, या अगोदरच्या लेक्चरला आपण हायड्रोकार्बन या टॉपिकमध्ये मागच्या तासाला आपण इंट्रोडक्शन बघितलं. त्या इंट्रोडक्शनमध्ये हायड्रोकार्बनचं मीनिंग आपण त्या ठिकाणी समजून घेतलेलं आहे. त्याचं डेफिनेशन व्हॉट इज मीन बाय हायड्रोकार्बन हे पाहिलं. त्यानंतरच्या पॉईंटमध्ये आपण हायड्रोकार्बनचं क्लासिफिकेशन बघितलं आणि त्या क्लासिफिकेशन बघितल्यानंतर त्याच्यातला पहिला महत्त्वाचा क्लास म्हणजे अल्केन्स, त्याला आपण त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. अल्केन्स त्यालाच आपण पॅराफिन्स असं सुद्धा म्हणतो. तर हे पॅराफिन्स आपण त्याला का म्हणायचं हे त्या ठिकाणी पाहिलं. त्याचं जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला काय, त्याचं जनरल रिप्रेझेंटेशन काय, या स्वरूपाची माहिती आपण त्या इंट्रोडक्शनमध्ये अल्केन्ससाठी पाहिलेली आहे. त्यानंतरचा आपण मुद्दा बघितला तो म्हणजे आयसोमेरिझम इन अल्केन्स. अल्केन कोणत्या पद्धतीचे आयसोमेरिझम दाखवतात किंवा कोणत्या प्रकारचे आयसोमर्स दाखवतात, तर ते पर्टिक्युलरली शो स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. ते मुख्यतः स्ट्रक्चरल आयसोमेरिझम दाखवतात आणि मग त्याचा आपण सब क्लास बघितलेले आहेत की स्ट्रक्चरल आयसोमेरिझममध्ये पुन्हा 5 सब क्लास आहेत आणि त्याच्यामधला पहिला म्हणजे चेन आयसोमेरिझम हे अल्केन्स त्या ठिकाणी दाखवत असतात. त्याच्या संदर्भातला असणारा होमवर्क आपण त्या दिवशी केलेला आहे आणि त्याच्या संदर्भात असणाऱ्या तुमच्या कॅन यू रिकॉल सारख्याच्या चौकटी आहेत. त्याच्याशिवाय इंटरनेट युअर फ्रेंड ह्याही चौकटी तुम्ही अल्केनसाठीच्या त्या सर्च केलेल्या आहेत. यानंतर आज आपल्याला त्याच्या पुढचा पॉईंट जो बघायचा आहे तो म्हणजे आपला आहे कन्फॉर्मेशन्स इन अल्केन्स. आता हे कन्फॉर्मेशन इन अल्केन म्हणजे काय हे आपल्याला त्या ठिकाणी समजून घ्यायचं आहे, त्याचं मिनिंग समजून घ्यायचं आहे किंवा आपण म्हणून त्याची डेफिनेशन काय हे आपण या ठिकाणी बघूया. तर कन्फॉर्मेशन्सची डेफिनेशन या ठिकाणी दिलेली आहे. द डिफरंट स्पॅटियल अरेंजमेंट्स ऑफ ॲटम्स इन अ मॉलिक्यूल अबाउट कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड इज कॉल्ड ॲज कन्फॉर्मेशन्स ऑर कन्फॉर्मर. सिम्पली वी कॅन से ॲज अ कन्फॉर्मर ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज रोटामर्स. त्यालाच रोटामर्स असं सुद्धा म्हटलं जातं. मग त्याला रोटामर्स असा का शब्द आहे, का नाव आहे, हेही आपण पुढे जाऊन बघणार आहोत. पण पहिल्यांदा आपण या कन्फॉर्मेशनच्या डेफिनेशनचं मिनिंग या ठिकाणी समजून घेऊया. डेफिनेशन आता आपण बघितली. दी डिफरंट स्पॅटियल अरेंजमेंट ऑफ ॲटम्स इन अ मॉलिक्यूल अबाउट कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड इज कॉल्ड ॲज कन्फॉर्मेशन ऑर कन्फॉर्मर ऑर रोटामर. आता फॉर एक्झाम्पल त्यासाठी आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे ते इथेनचा मॉलिक्यूल घेतलेला आहे. इथेनचं रिप्रेझेंटेशन त्याचं स्ट्रक्चरल फॉर्म्युला या ठिकाणी दाखवलेला आहे. CH3 सिंगल बॉन्ड CH3. तर हा झाला तुमचा इथेनचा मॉलिक्यूल. या ठिकाणी हा कार्बन आणि हा कार्बन याच्यामध्ये सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड आहे किंवा त्याला आपण सिग्मा कोव्हॅलंट बॉन्ड असं म्हणतो. आता आपण समजा या कार्बनला C1 असं नाव त्या ठिकाणी दिलं, नंबर दिला, याला C1 म्हटलं आणि हा जो कार्बन आहे त्याला आपण C2 असं म्हटलं. तर ह्या ठिकाणी हा जो इथेनचा मॉलिक्यूल आहे त्याच्यामध्ये असणारा कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड जो आहे त्याच्या भोवती हा मॉलिक्यूल आपण फ्रीली रोटेट करू शकतो, कारण तो सिंगल बॉन्ड आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी फ्री रोटेशन इज पॉसिबल. इफ देअर इज अ डबल बॉन्ड, इथं जर डबल बॉन्ड असता तर इट कांट रोटेट फ्रीली, देअर मस्ट बी सम रिस्ट्रिक्शन. त्या ठिकाणी काही रिस्ट्रिक्शन येईल. त्यासाठी ह्या इथेन मॉलिक्यूलचं त्या ठिकाणी आपण कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड जवळ रोटेशन केल्यानंतर जे काही आपल्याला स्ट्रक्चर पॉसिबल असणारे स्ट्रक्चर्स मिळतात, ती स्ट्रक्चर्स हे एकमेकाचे आयसोमर्स असतात आणि त्या आयसोमर्सनाच आपण कन्फॉर्मर्स किंवा त्यालाच आपण रोटामर्स असं सुद्धा म्हणतो. आता हे आयसोमर्स आहेत असं आपण त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. याचा अर्थ दे हॅव सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, दे हॅव सेम स्ट्रक्चरल फॉर्म्युला, बट डिफरंट स्पॅटियल अरेंजमेंट म्हणजे त्रिमितीय प्रतलात असणारी ॲटम्सची, कुणाची अरेंजमेंट, तर ॲटमची, मॉलिक्यूलमध्ये असणारे जे ॲटम आहेत त्यांची अरेंजमेंट जर वेगवेगळी आली तर ते तयार होणारे आयसोमर्स हे एकमेकाचे कन्फॉर्मर्स असतात, असं त्याचं मिनिंग आहे. हे समजून घेण्यासाठी या ठिकाणी आपण एक छोटं मॉडेल बघूया. या ठिकाणी हे असं कागदापासून एक छोटं मॉडेल तयार केलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला हा मध्ये कागदाचा एक रॉड दिसतोय. हा रॉड त्याच्या समोर हा ग्रीन रंगाचा एक डॉट दिसतोय. हा समजा आपला C1 आहे, हा तुमचा
पिंक रंगातला हा जो डॉट आहे तो म्हणजे तुमचा C2 आहे असं आपण कन्सिडर केलं. म्हणजे हा कार्बन फर्स्ट, हा मागचा आहे तो कार्बन सेकंड, आणि या दोघांना जोडणारा हा सिंगल सिग्मा कोव्हॅलंट बॉन्ड आहे. आणि हा जो त्रिकोण दाखवलाय, हा त्रिकोण म्हणजे या त्रिकोणाच्या 3 अपेक्सला, 3 टोकांना 3 हायड्रोजन आहेत असं जर आपण कन्सिडर केलं तर हा कार्बनचे 3 व्हॅलन्सीज या 3 हायड्रोजनला जोडलेली आहे, आणि चौथी व्हॅलन्सी ह्या C1ची पहिल्या कार्बनची व्हॅलन्सी जी आहे ती दुसऱ्या कार्बनला C2ला जोडलेली आहे. ती या कागदी रॉडच्या सहाय्याने आपण दाखवलेली आहे. याच पद्धतीनं हा C2 जो आहे हा कार्बन इथं दाखवलेला आहे आणि त्याचे हे 3 हायड्रोजन 3 कोपऱ्याला आहे. म्हणजे अशा पद्धतीनं या C2 कार्बनची सुद्धा व्हॅलन्सी 3 व्हॅलन्सी ह्या 3 हायड्रोजननी फुलफिल झालेल्या आहेत विथ सिंगल सिग्मा कोव्हॅलंट बॉन्ड. हायड्रोजन बरोबर सुद्धा हा कार्बन जो आहे तो सिग्मा कोव्हॅलंट बॉन्ड त्या ठिकाणी देतो, आणि चौथ्या व्हॅलन्सी अर्थातच पहिल्या कार्बन बरोबर तो त्या ठिकाणी सिग्मा बॉन्ड देऊन ती व्हॅलन्सी पूर्ण करतो. तर असा हा आपण इथेनचा मॉलिक्यूल या ठिकाणी दाखवलेला आहे. तर या ठिकाणी आपल्या डेफिनेशननुसार आपण काय म्हटलेलं आहे तर डिफरंट स्पॅटियल अरेंजमेंट ऑफ ॲटम्स इन अ मॉलिक्यूल. या इथेनच्या मॉलिक्यूलमध्ये हे जे हायड्रोजनचे ॲटम आहेत, पहिल्या कार्बनवरती 3 हायड्रोजन ॲटम आहेत, दुसऱ्या कार्बनवरती हे जे 3 हायड्रोजन ॲटम आहेत ते जर आपण रोटेट केले तर आता उदाहरणार्थ हा C1 कार्बन आहे, हा हायड्रोजन जो आहे तो आपण रोटेट केला तर त्या ठिकाणी हा वर असणारा हायड्रोजन आता थोडासा पलीकडे गेला, त्याचवेळी इकडच्या बाजूला असणारा हा हायड्रोजन सुद्धा त्या प्रमाणात हलणार आहे, हा 3 नंबरचा हायड्रोजन सुद्धा त्या प्रमाणातच सरकणार आहे. अशा पद्धतीनं समजा आपण हे C1चे 3 हायड्रोजन आपण फिरवले, रोटेट केले तर कितीतून रोटेट होऊ शकतात. तर गणिताच्या भाषेमध्ये आपल्याला माहित आहे की या ठिकाणी 360 डिग्रीतून आपण हे रोटेट करू शकतो. याचा अर्थ 1-1 डिग्रीतनं जरी तुम्ही हा प्रत्येक हायड्रोजन असा या पद्धतीनं हलवला तरी सुद्धा 360 पॉसिबल रोटेशन्स होतील. आता 360च होणार का तर नाही, कारण असे आपण अनंत रोटेशन घेऊ शकतो. 0 ते 1 डिग्री या ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही असंख्य फ्रॅक्शन मधून तो रोटेट करू शकता मॉलिक्यूल. त्याच्यामुळं तुम्ही हे रोटेशन जे आहे ते एका कार्बन भोवती असणारे हे हायड्रोजन ॲटम जे आहे ते इन्फायनाईट एवढ्या अँगलमधून तुम्ही रोटेट करू शकता. याच पद्धतीनं C2 साठी सुद्धा तुम्हाला या पद्धतीनं हे हायड्रोजन ॲटम आपण या ठिकाणी रोटेट करू शकतो, आणि त्याच्यामुळं या रोटेशन केल्यामुळं तुम्हाला मिळणारे जे स्ट्रक्चर मध्ये जो डिफरन्स येणार आहे. आता समजा हा हायड्रोजन इथं आहे, तो थोडासा रोटेट केला तर हे या ठिकाणी तुम्हाला पहिलं कन्फॉर्मर मिळालं, ते अजून थोडासा हलवला, दुसरं, तिसरं, चौथं, असं अनंत रोटेशन्समुळं अनंत तुम्हाला त्या ठिकाणी आयसोमर्स मिळणार आहेत. आयसोमर्स का म्हणायचं, कारण यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. काय आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला? C2H6. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, स्ट्रक्चरल फॉर्म्युला सेम आहे. हा कार्बन C1 इथंच आहे, C2 इथंच आहे, या कार्बनवरचे हे 3 हायड्रोजन आहेत, या कार्बनवरचे हे 3 हायड्रोजन आहेत. स्ट्रक्चरल फॉर्म्युला सुद्धा सेम आहे, पण या इथेनच्या मॉलिक्यूलमध्ये असणाऱ्या हायड्रोजन ॲटमची त्रिमितीय प्रतलामधली पोझिशन मात्र वेगवेगळी येते. तुम्ही रोटेट केल्यानंतर त्यांचं पोझिशन वेगवेगळी येते, म्हणजे स्पॅटियल अरेंजमेंट त्या ठिकाणी बदलते, आणि अशा पद्धतीने स्पॅटियल अरेंजमेंट बदलली म्हणून ह्या ठिकाणी मिळणारे हे जे आयसोमर्स आहेत त्यांना आपण कन्फॉर्मर्स असा शब्द वापरलेला आहे, किंवा त्याला साध्या भाषेमध्ये आपण रोटामर्स असं सुद्धा म्हणू शकतो. रोटामर्स का तर रोटेशन या ठिकाणी केल्यामुळं हे जे आयसोमर्स मिळालेले आहेत त्यांना आपण रोटामर्स असं म्हणणार आहोत. तर अशा पद्धतीनं आपल्याला ड्यू टू द रोटेशन अराउंड द कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड we get the number of isomers. So such isomers they are called as rotamers, or simply they are called as conformers. त्यांनाच आपण conformers असं सुद्धा म्हणतो. So this conformation or conformer it is the type of stereoisomer. त्यामुळं हा conformer हा तुमच्या स्टिरिओ आयसोमरचाच टाइप आहे.
का बरं स्टिरिओ आयसोमरचा तो प्रकार आहे? कारण कालच्या तासाला आपण क्लासिफिकेशन ऑफ आयसोमेरिझम बघत असताना त्याच्यामध्ये आपण स्टिरिओ आयसोमेरिझम त्याची डेफिनेशन बघितलेली आहे. ती बघत असताना आपण त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की स्टिरिओ आयसोमेरिझम कोणाला म्हणायचं किंवा स्टिरिओ आयसोमर्स कोणाला म्हणायचं? टू ऑर मोर मोलिक्युल्स हॅव्हिंग सेम मोलिक्युलर फॉर्म्युला, सेम स्ट्रक्चरल फॉर्म्युला but different spatial arrangement of atoms in a molecule. Such isomers, they are called as stereoisomers of each other, and the phenomenon is called as stereoisomerism. आता या ठिकाणी इथेनचाच मोलिक्यूल जर विचार केला तर आत्ताच आपण म्हटलं की ह्याचा मोलिक्युलर फॉर्म्युला जो आहे तो आहे तुमचा C2H6. स्ट्रक्चरल फॉर्म्युला हा इथं दाखवलेला आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही हे कार्बन फर्स्ट जवळचे हे 3 हायड्रोजन रोटेट केले तर स्ट्रक्चरल फॉर्म्युला काय बदलणार आहे का? हायड्रोजन आहे, त्या कार्बन आहे, 3 हायड्रोजन आहेत याचेही. हा कार्बन 2 नंबरचा आहे, त्याचेही 3 हायड्रोजन आहेत. फक्त बदल कुठे येतोय तर त्याच्या स्पॅटियल म्हणजे त्रिमितीय प्रतलामध्ये असणारी पोझिशन जी आहे ती मात्र त्या ठिकाणी बदलते. म्हणून त्या ठिकाणचं असणारं स्पॅटियल अरेंजमेंट जी आहे ती बदलते. Spatial arrangement is different. So such type of isomers, they are called as stereoisomers, and the phenomenon is called as stereoisomerism. So this conformation, it is the type of stereoisomerism. कारण स्टिरिओआयसोमरचाच तो प्रकार आहे, कारण त्यांचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला सेम आहे, मोलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, फक्त स्पॅटियल अरेंजमेंट वेगळी आहे. म्हणून कन्फॉर्मर्स ऑर कन्फॉर्मेशन इज द टाइप ऑफ स्टिरिओआयसोमेरिझम असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. आता हेच आपण या ठिकाणी डायग्रामच्या स्वरूपात समजून घेऊया. आता हे जे आपण मॉडेल काढलेलं आहे तेच द्विमितीय प्रतलात तुमच्या कागदाच्या किंवा बोर्ड फळा जो आहे त्याच्या प्रतलामध्ये जर हा मोलिक्यूल रिप्रेझेंट करायचा तर कसं करता येईल? तर इथं हा इथेनचाच मोलिक्यूल मी या ठिकाणी दाखवलेला आहे. तर या ठिकाणी हे आयसोमर्स जे आहेत दे कॅन बी रिप्रेझेंटेड बाय 2 वेज. हे कागदावरती दाखवण्याचे 2 पद्धती आहेत. त्याच्यामधलं फर्स्ट इज द सॉहर्स प्रोजेक्शन फॉर्म्युला रिप्रेझेंटेशन म्हणायचं, अँड सेकंड वन इज द न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला रिप्रेझेंटेशन. तर पहिल्यांदा आपण सॉहर्स प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये हा इथेनचा मोलिक्यूल जो आहे तो कशा पद्धतीने रिप्रेझेंट केलेला आहे ते आपण त्या ठिकाणी बघूया. तर या ठिकाणी सॉहर्स प्रोजेक्शनमध्ये इथेनचा मोलिक्यूल दाखवलेला आहे बघा. तर हा तुमचा C1 इथं दाखवलाय, C2 म्हणजे सेकंड कार्बन इथं दाखवलाय. हे दोन्ही कार्बन एकमेकाला तांबड्या रेषेने आपण दाखवले, सिग्मा कोव्हॅलंट सिंगल बॉन्डनी ते एकमेकाशी जोडले गेलेले आहेत. आता या पहिल्या कार्बनवरती हे 3 हायड्रोजन आहेत आणि आपल्याला माहिती आहे की मिथेनचा मोलिक्यूल आपण 5व्या प्रकरणामध्ये त्या ठिकाणी केमिकल बॉन्डिंग या टॉपिकमध्ये आपण तो कसा पद्धतीनं फॉर्म होतो हे बघितलेलं आहे. त्याचा बॉन्ड अँगल किती, जॉमेट्री काय हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. तर मिथेनच्या मोलिक्यूलमध्ये टेट्राहेड्रल जॉमेट्री असते आणि बॉन्ड अँगल जो आहे तो 109 डिग्री 4 मिनिट एवढा असतो. पण आता या ठिकाणी तुम्ही म्हणाल हे तर 120 डिग्री लिहिलंय. इट अपियर्स टू बी 120 डिग्री म्हणजे 120 डिग्री असल्यासारखं ते दिसतं. कारण का? आता आपण जर कन्सिडर केलं हा तुमचा पूर्ण गोल सर्कल आहे तर 360 डिग्री असणार आहेत. त्याच्यामध्ये हे इक्वल अंतरावरती 3 हायड्रोजन आहेत म्हणजे त्याचे 3 समान भाग झाले. तर हा हायड्रोजन कार्बन हायड्रोजन याच्यामध्ये हा बॉन्ड अँगल आहे तो आपल्याला 120 डिग्री अपियर होतो, वाटतो, भासतो. तसंच या पद्धतीने इथे 120 इथे 120. तर हा तुमचा पहिला कार्बन ॲटम आहे. त्याच पद्धतीने हा दुसरा कार्बन ॲटम आहे. तर सॉहर्स प्रोजेक्शन फॉर्म्युलेमध्ये काय असतं तर धिस मोलिक्यूल इट इज ऑब्झर्वड फ्रॉम साइड. तर त्या ठिकाणी इथं मी आय असं लिहिलंय, डोळा या ठिकाणी दाखवलेला आहे. तर हा मोलिक्यूल जो आहे तो कार्बन कार्बन बॉन्ड हा असं कन्सिडर केलं तर आपण इकडून पाहतोय तो मोलिक्यूल. तर अशा पद्धतीनं धिस सॉहर्स प्रोजेक्शन इट रिप्रेझेंट साइड व्ह्यू ऑफ मोलिक्यूल. मोलिक्यूलचा साइड व्ह्यू तो रिप्रेझेंट करत असतो. तर त्या ठिकाणी हे जे तुम्हाला दाखवलेले वेज किंवा भरीव असा तुम्हाला या ठिकाणी हा कार्बन हायड्रोजन मधला बॉन्ड दाखवलेला आहे
तो इंडिकेट काय करतो, तर हा हायड्रोजन आपण ज्या बाजूने पाहतोय त्या साईडचा आहे. त्यामुळं हाही हायड्रोजन आपण ज्या बाजूने पाहतोय त्या बाजूला आहे, हाही हायड्रोजन जिकडून पाहतोय त्या बाजूचा आहे. आता हा जो हायड्रोजन आहे तो आणि या कार्बनचा हा हायड्रोजन जो आहे तो या कार्बनला समाविष्ट करणाऱ्या प्रतलामध्ये आहे. म्हणजे या पद्धतीने आपण असं कन्सिडर करूया, या ठिकाणी या दोन्ही कार्बनना सांधणारा किंवा समाविष्ट करणारा असं हे प्रतल आहे माझा हात म्हणजे. तर त्याच्यामध्ये हे दोन्ही हायड्रोजन आलेले आहेत आणि हे जे दोन हायड्रोजन आहेत ते या प्रतलाच्या इकडच्या बाजूला आहेत आणि डॉटेड लाईनने जे दाखवलेले हायड्रोजन आहेत ते प्रतलाच्या पलीकडच्या बाजूला म्हणजे डोळ्याच्या विरुद्ध बाजूला आहेत असं त्याचं मिनिंग आहे. हा तुमचा कार्बन कार्बन बॉन्ड असेल तर हा पलीकडचा हायड्रोजन आपण डॉटनी दाखवू, अलीकडचा हायड्रोजन जो आहे तो या पद्धतीने भरीव लाईननी दाखवू आणि या कार्बन कार्बनला जोडणारा जो बॉन्ड आहे त्याच्या प्रतलात असणारा हायड्रोजन आपण हा डॅश लाईनने दाखवलेला आहे. याच पद्धतीने मागच्या 2 नंबरच्या कार्बनसाठी आपण ते दर्शवलेलं आहे. आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर समोरचा हायड्रोजन त्याच्या अगदी बरोबर पॅरलल 2 नंबरच्या कार्बनचा हायड्रोजन आहे. म्हणजे हा हायड्रोजन कार्बन, हा कार्बन 1 आणि हा हायड्रोजन हे एका प्रतलामध्ये आहेत. हा हायड्रोजन आणि हा हायड्रोजन प्रतलाच्या अलीकडं डोळा जिकडं आहे तुम्ही जिथून पाहताय तिकडच्या बाजूला आहेत आणि हे उरलेले 2 हायड्रोजन जे आहेत ते तुम्ही ज्या बाजूनी बघताय त्याच्या विरुद्ध बाजूला आहे. पण हे जर तुम्ही समोरून बघितलं म्हणजे आता हे असं तिरपं आहे, समजा मी हे असं पाहिलं, माझ्या डोळ्याच्या समोर एका रेषेमध्ये मी हे धरलं तर मला समोरचा कार्बन C1 त्याला एक्झॅक्ट पाठीमागा हा C2 असणार आहे. त्यामुळं हे 2 कार्बन मला असे दिसणार नाहीत. तर ते मला दिसतील कसे, तर ते एकमेकाला ओव्हरलॅप होणार आहे. त्याच्यामुळं ते बिंदूनी त्या ठिकाणी बघा हेच तुम्ही न्यूमन रिप्रेझेंटेशन जर मध्ये बघितलं तर हे आपल्याला छान पद्धतीने कळणार आहे. तर हेच रिप्रेझेंटेशन या ठिकाणी न्यूमन प्रोजेक्शन जे आहे त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. तर अलीकडचा म्हणजे आपल्या डोळ्याच्या जवळ असणारा जो कार्बन आहे तो C1 नंबरचा कार्बन हा इट इज शोन बाय डॉट, टिंबानं दाखवण्याची पद्धत आहे. आणि the carbon that is C2, this carbon which is away from the eyesight, डोळ्यापासून दूर असणारा त्याला रिअर कार्बन असं नाव दिलेलं आहे. म्हणजे हा इट इज शोन बाय सर्कल, सर्कलनी तो दाखवण्याची पद्धत आहे. त्याला शब्द आहे रिअर कार्बन किंवा फार कार्बन. डोळ्यापासून अंतरावरती असणारा जो कार्बन आहे म्हणजे या डायग्राम मधला C2 कार्बन जो आहे इट इज शोन बाय सर्कल. सर्कलच्या साह्याने दाखवण्याची पद्धत आहे कारण हे दोन्ही कार्बन जेव्हा तुम्ही डोळ्याच्या समोर असं धरताय तेव्हा ते एकमेकाला ओव्हरलॅप होणार आहेत आणि ते 2 नसून एकच असल्यासारखं आपल्याला आभास होणार आहे. म्हणून ते कागदावर रिप्रेझेंट करताना आपण या पद्धतीनं करणार आहोत. जवळचा कार्बन जो आहे तो डॉटनी दाखवायचा आहे आणि दूरवरचा कार्बन आहे तो सर्कलनी दाखवणार आहोत. आणि त्याच्यामुळे या पहिल्या नंबरच्या कार्बनवरचे हे 3 हायड्रोजन आपण डॅश लाईनने दाखवलेले आहेत. तर पॉलिकडचा रिअर कार्बनवरचा जो 3 हायड्रोजन आहेत ते आपण या ठिकाणी त्या सर्कलच्या सर्कम्फरन्स पासून ज्या डॅश लाईन निघालेत त्याच्यावरती हे दाखवलेले आहेत. तर ह्या इथेनचा हा जो मॉलिक्यूल आहे त्याच्यामध्ये C1 चे जे 3 हायड्रोजन आहेत ते बरोबर C2च्या 3 हायड्रोजनला ओव्हरलॅप करतात अशा पोझिशनमध्ये आहेत. त्यांना आपण इक्लिप्स्ड फॉर्म असं म्हणायचं आहे. इक्लिप्स्ड म्हणजे काय हे तुम्हाला इथं बघितल्यानंतर लक्षात येईल. इक्लिप्स्ड म्हणजे एकमेकाला बरोबर ओव्हरलॅप करतायत. हा तुम्ही इथेनचा मॉलिक्यूल असा तुमच्या डोळ्याच्या समोर धरला तर इथं हा कार्बन आहे, दुसरा कार्बन इथं आहे, त्याच्यातला हा हायड्रोजन आणि समोरच्याचा हा हायड्रोजन एकमेकाला ओव्हरलॅप होतील. हा साईडचा हायड्रोजन तो या समोरच्या कार्बनच्या हायड्रोजनला ओव्हरलॅप होईल. शिवाय 3 नंबरचा हायड्रोजन इकडं जो आहे तो सुद्धा या मागच्या कार्बनच्या 3 नंबरच्या हायड्रोजनला ओव्हरलॅप होईल. अशी जी सिच्युएशन आहे त्याला आपण इक्लिप्स्ड फॉर्म असं म्हणतो आणि ती न्यूमन प्रोजेक्शनमध्ये खूप छान पद्धतीनं दाखवता येते. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर हे थोडंसं मी अंतरावरती काढले कारण ते दाखवता यावं म्हणून. ऍक्च्युली बघितलं तर हे रिअर कार्बनवरचे जे हे 3 हायड्रोजन आहेत
ते एक्झॅक्ट या समोरच्या हायड्रोजनच्या बरोबर पाठीमागे असणार आहेत, पण ते आपल्याला कागदावर रिप्रेझेंट करायचे आहेत म्हणून थोडेसे अंतरावरती लिहिलेले आहेत. तर हे जे रिप्रेझेंटेशन आहे हे आहे ते सॉहर्स प्रोजेक्शन फॉर्म्युलामधलं रिप्रेझेंटेशन आहे आणि हे आहे न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युलामधलं रिप्रेझेंटेशन. आणि याला म्हणायचं इक्लिप्स्ड फॉर्म. आणि हा सुद्धा न्यूमन प्रोजेक्शनमध्ये इक्लिप्स्ड फॉर्म आपण दाखवलेला आहे. इक्लिप्स्ड फॉर्ममध्ये सगळे हायड्रोजन जे आहेत ते एकमेकाला ओव्हरलॅप करतात, कार्बन सुद्धा एकमेकाला ओव्हरलॅप करत असतात. आता असा हा मॉलिक्यूल आपण आत्ताच बघितलं की कन्फॉर्मर्स का ऑब्झर्व होतात ड्यू टू द रोटेशन अबाउट कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. कार्बन कार्बन मधला जो सिंगल बॉन्ड आहे त्याच्या भोवती जर तुम्ही हा मॉलिक्यूल रोटेट केला तर रोटेशनमुळे आपल्याला हे वेगळे आयसोमर्स त्या ठिकाणी मिळतात आणि त्यांनाच आपण कन्फॉर्मन्स असं म्हणतोय. आता उदाहरणार्थ आपण या सिच्युएशनमध्ये आपण हा C2 जो मॉलिक्यूल आहे तो आपण समजा 60 डिग्रीतनं रोटेट केला असं कन्सिडर करूया. तर 60 डिग्रीमधून आपण हा मॉलिक्यूल रोटेट केला. C1 ची पोझिशन आहे अशीच ठेवली आहे, फक्त त्याच्या पाठीमागचा असणारा म्हणजे हा मॉलिक्यूल जो आहे C3चा ते आपण फक्त रोटेट करतोय. हा आहे असंच ठेवलेला आहे. तर त्या ठिकाणी 60 डिग्रीतनं रोटेट केला आपण, त्याच्यामुळे काय होणार आहे बघा, हा प्रतलामध्ये असणारा म्हणजे ह्याला जोडणारा, आता समजा असं कन्सिडर करा की ती छापडी ठेवली आपण, तर त्याच्यामध्ये आता असणारा हा हायड्रोजन जो आहे तो 60 डिग्रीने असा बाहेर येईल. त्याच्यामुळे तो पलीकडच्या बाजूला, कारण डोळा इथे आहे, तो या प्रतलाच्या बाहेर पलीकडे जाईल, त्यामुळे आपण तो डॉट डॉटनी दाखवला. त्याच वेळी हा पलीकडे असणारा जो हायड्रोजन ॲटम आहे तो त्याच्याच बरोबर हाही खाली सरकणार आहे. हा पुढे सरकला तसा हा इकडे सरकला, त्याच्यामुळे हा हायड्रोजन या प्रतलामध्ये येईल. कार्बन कार्बन सिंगल बॉन्डला सांधणारं जे प्रतल आहे त्याच्यामध्ये हा हायड्रोजन ॲटम येईल. त्याच वेळी हा हायड्रोजन ॲटम थोडासा वर सरकेल, पण तो डोळ्याचे जे आयसाईट आहे त्याच बाजूला आहे म्हणून तो आपण वरती दाखवलेला आहे. तर या ठिकाणी 60 डिग्रीतून एक रोटेशन आपण केलेलं तेव्हा तुम्हाला हे पहिलं स्ट्रक्चर मिळालं. तर यावेळेस काय असणार आहे बघा, बरोबर एक्झॅक्ट हे 120 धरलं तर त्याच्या बरोबर निम्म्यावरती असणार आहे हा हायड्रोजन इथे येणार आहे. तसंच हा आणि हा बॉन्ड अँगल 120 जो आहे त्याच्या बरोबर मध्यावरती म्हणजे या कार्बन कार्बनला जोडणाऱ्या प्रतलामध्ये हा हायड्रोजन येणार आहे. तसंच हा हायड्रोजन जो आहे तो हा हायड्रोजन आणि हा हायड्रोजन याच्यामधला जो 120 डिग्री आहे त्याच्याबरोबर हाफ वरती म्हणजे हा वरती सरकलेला आहे. या पद्धतीनं 60 डिग्रीतनं आपण फिरवल्यानंतर एक त्या ठिकाणी तुम्हाला स्पॅटियल अरेंजमेंट मिळाली. आता या अरेंजमेंटला काय म्हणायचं, स्टॅगर्ड फॉर्म म्हणायचं. कारण का बघा, तर या ठिकाणी जेव्हा आपण हा 60 डिग्रीतून रोटेट करतोय तेव्हा आता जर ही सिच्युएशन तुम्ही बघितली तर C1चे असणारे हायड्रोजन त्याच्याच जागी आहेत, ते हललेले नाही आहेत, पण पाठीमागचे त्याला बरोबर इक्लिप्स झालेले जे हायड्रोजन आहेत ते मात्र 60 डिग्रीतनं रोटेट झालेले आहेत. आणि ते दिसणार कसे आहेत, तर इथं न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की C1चे तिन्ही हायड्रोजन आहे इथेच त्याच पोझिशनला आहेत, पण C2 जो आपण सर्कलने दाखवलेला कार्बन आहे त्याचे हायड्रोजन मात्र 60 डिग्रीतनं पुढे सरकलेले आहेत. त्याच्यामुळं मागचे हे 2 हायड्रोजन त्याच्यामध्ये पुढच्या कार्बनचा हा हायड्रोजन असे सिच्युएशन आपल्याला दिसते. आणि या सिच्युएशनलाच आपण स्टॅगर्ड फॉर्म असं म्हणतो. तर हे झालं सॉहर्स प्रोजेक्शन मधलं स्टॅगर्ड फॉर्म रिप्रेझेंटेशन आणि हे न्यूमन प्रोजेक्शन मधलं स्टॅगर्ड फॉर्म रिप्रेझेंटेशन. मग आता हे एका 60 डिग्रीतनं आपण रोटेट केलं तर आपल्याला एक त्या ठिकाणी या पद्धतीनं आयसोमर मिळाला. पण असं तुम्ही प्रत्येक डिग्रीतनं जर रोटेट केलं तर असे असंख्य आयसोमर्स मिळणार आहेत, त्यांना आपण कन्फॉर्मर्स असं म्हणतो. मग किती मिळतील, तर ते इन्फायनाईट इतके असणार आहे. किती असणार आहे, अनंत. कारण आपण गणिताच्या भाषेमध्ये 360 डिग्री म्हणतो. जर समजा 1 डिग्रीने जरी आपण मॉलिक्यूल या पद्धतीनं रोटेट करायचा म्हणलं तर एका कार्बनच्या रोटेशननी तुम्हाला 360 किमान 300, कारण आपण 1 डिग्रीतनं रोटेट करतोय असं कन्सिडर केलं तर 360 मिळतील. या कार्बनसाठी 360 आणि त्या 0 to 1 डिग्री याच्यामध्ये जर तुम्ही अनंत फ्रॅक्शन केले तर कितीतरी तुम्हाला रोटेशन्स मिळतील. याचा अर्थ जेवढे रोटेशन कराल तितके तुम्हाला त्या ठिकाणी
स्ट्रक्चरल आयसोमर्स त्या ठिकाणी मिळणार आहे. स्पॅटिल अरेंजमेंट वेगळी येणार आहे आणि तेवढे तुम्हाला त्या ठिकाणी आयसोमर्स जे मिळणार आहेत त्यांना आपण कन्फॉर्मर्स असं म्हणणार आहे. त्यामुळे कन्फॉर्मर किती असणार आहे, ते इन्फायनाईट इतके कन्फॉर्मर्स येतील. तर हे झालं इक्लिप्स्ड, हा झाला स्टॅगर्ड फॉर्म. त्याच्यानंतरचा बघा आपण इन बिटवीन 0 to 60. आता 60 डिग्रीतनं रोटेट केल्यानंतर स्टॅगर्ड मिळतो आपण म्हटलंय, पण 0 to 60 याच्यामध्ये जर आपण रोटेशन केले तर मिळणारे जे आयसोमर्स आहेत त्यांना म्हणायचं काय, तर त्यांना शब्द आहे गॉच ऑर स्क्यू फॉर्म असं म्हटलं जातं. आणि या ठिकाणी आपण ते दाखवलेलं आहे बघा. कार्बन फर्स्ट जो आहे तो आहे तसाच आहे, त्याच्यामध्ये कोणताही तो हलवलेला नाही, आपण तो रोटेट केलेला नाहीये. फक्त C2 2 नंबरचा कार्बन आहे तो रोटेट केलाय, पण या ठिकाणी 0 to 60 याच्यामध्ये केलेला आहे तो रोटेट. म्हणून दाखवताना बघा आता हा इथं जो होता कार्बनला जोडणारा प्रतलामधला हा जो हायड्रोजन आहे तो स्लाइटली आपण समजा 21 डिग्रीत आपण रोटेट केलाय असं कन्सिडर करूया. तर तो काय होणार आहे, इथं असणारा हा हायड्रोजन असा प्रतल सोडून बाहेर येणार आहे, म्हणून तो, आणि तो शिवाय डोळ्याच्या अपोजिट साईडला म्हणून आपण डॅश लाईननी दाखवलेला आहे. त्याच वेळी हा पलीकडे असणारा डॅश डॅश लाईननं दाखवलेला हा हायड्रोजन जो आहे तो खाली सरकणार आहे, कारण हा पुढे सरकल्यानंतर हाही पुढे सरकणार आहे. त्यामुळं तो आपण तिथं हा डॉट लाईनने दाखवलाय, हा डॅश लाईनने दाखवलाय, आणि डोळ्याच्या बाजूचा असणारा हायड्रोजन हा आपण या ठिकाणी या पद्धतीनं भरीव लाईननं तो दाखवलेला आहे. तर असे 0 to 60 डिग्री याच्यामध्ये जे तुम्ही रोटेशन्स करता त्याच्यामुळं मिळणारे जे आयसोमर्स आहेत त्यांना गॉच किंवा स्क्यू फॉर्म असं म्हणायचं. मग हे तुमचं वरचं रिप्रेझेंटेशन आहे ते सॉहर्स प्रोजेक्शन मधलं रिप्रेझेंटेशन आहे, तर न्यूमन प्रोजेक्शन मध्ये ते दाखवताना आपण या पद्धतीनं ते दाखवणार आहोत. तर या दोन पद्धतीनं आपल्याला हे आयसोमर्स जे आहेत किंवा त्याला आता आपण प्रॉपरली वी कॅन से देम ॲज अ कन्फॉर्मर्स ऑर रोटामर्स. रोटामर्स का, बिकॉज रोटा आणि मर दॅट इज the isomers which are obtained due to the rotation about carbon-carbon single bond is called as rotamers. तर अशा पद्धतीनं आपल्याला कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड जवळ जर तुम्ही हा मॉलिक्यूल रोटेट केला तर इन्फायनाईट इतके रोटामर्स किंवा कन्फॉर्मर्स त्या ठिकाणी मिळत असतात. आता याच्यामध्ये हे जे तुम्हाला आयसोमर्स मिळालेले आहेत तर त्यांची स्टॅबिलिटी ऑर्डर जी आहे ती आपल्याला पाहायची आहे. तर इक्लिप्स फॉर्म मध्ये आपण बघितलं की पुढच्या कार्बनला मागचा कार्बन ओव्हरलॅप करतोय. हायड्रोजनला तिन्ही C1चे जे 3 हायड्रोजन आहेत या 3 हायड्रोजनना मागच्या कार्बनचे तिन्ही हायड्रोजन ओव्हरलॅप करतात. याचा अर्थ हा हायड्रोजन आणि हा हायड्रोजन तेव्हा एकमेकाचे एकदम क्लोज आहेत. हा हायड्रोजन इथे आहे, मागचा हायड्रोजन इथं आहे, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये रिपल्शन जास्तीचं असणार आहे. त्याच्यामुळं या फॉर्म मधले इक्लिप्स्ड फॉर्म मधलं रिप्रेझेंटेशन मध्ये तुमचा जो आयसोमर असणार आहे त्याची ऊर्जा सगळ्यात काय असणार आहे, कमी असणार आहे. स्टॅबिलिटी जी आहे ती सगळ्यात कमी असणार आहे. तर स्टॅगर्ड फॉर्म मध्ये ते मॅक्झिमम असणार आहे. कारण का, पुढच्या कार्बनचा हा हायड्रोजन आहे आणि मागच्या कार्बनचे जे इक्लिप्स्ड मगाचा असणारा हायड्रोजन पलीकडे जाणार आहे. या पद्धतीनं आपल्याला हे स्ट्रक्चर दिसणार आहे. यामध्ये आपला हा C1चा हा हायड्रोजन आणि हा हायड्रोजन एकमेकापासून स्टॅगर्ड फॉर्म मध्ये लांब आहे, अंतरावरती आहे, त्यामुळे त्यांच्यातलं रिपल्शन कमी असणार आहे. त्यामुळं स्टॅगर्ड फॉर्म मधलं स्टॅबिलिटी जी आहे ती सगळ्यात जास्त असणार आहे. आणि स्टॅगर्ड आणि इक्लिप्स्ड फॉर्मच्या मध्ये कोण येणार आहे, तर गॉच आणि स्क्यू फॉर्म येणार आहेत. तर त्याच्यामुळे त्याची स्टॅबिलिटी या दोघांच्या मध्ये येईल. म्हणून द स्टॅबिलिटी ऑर्डर ऑफ these isomers is given as staggered form is more stable than the skew or gotch form, and this skew or gotch form is more stable than eclipsed form. तर अशा पद्धतीने आपल्याला ही स्टॅबिलिटी ऑर्डर या मॉलिक्युल्सची किंवा आपले कन्फॉर्मर्सची या पद्धतीनं सांगता येईल. आणि या ठिकाणी हे ऑल दिस कन्फॉर्मर्स दे आर इंटरकन्व्हर्टिबल.
म्हणजे त्यासाठी आपण या ठिकाणी जो रिव्हर्स ॲरो दाखवलेला आहे याचा अर्थ काय आहे, तर हे 60 डिग्रीतनं रोटेट तुम्ही केलं तर या पद्धतीनं दिसेल, आणि समजा पुन्हा रिटर्न आपण हे माघारी असं रोटेट केलं तर पुन्हा पुढच्या फॉर्मला येणार आहे. तर दे कॅन बी इंटर कन्व्हर्टेड, ते एकमेकामध्ये इंटर कन्व्हर्ट होत राहतात. सो वी कांट आयसोलेट देम, त्यांना आयसोलेट करू आपण शकत नाही.